आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत। त्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आम्ही लोकसभेच्या 23 जागा लढणार असं विधान केलं आहे। त्यासोबत आम्ही दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या सोबत जागा वाटपावर चर्चा करू, त्यात राज्यातील नेते नसतील असं म्हटलेलं आहे। मात्र त्यावर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला असून आता नवी दिल्लीतल्या बैठकीत जागा वाटपाबाबत काँग्रेसचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे। आता हा फॉर्म्युला कोणता आहे, हा फॉर्म्युला ठाकरे आणि पवार गटाला मान्य होणार का, जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये। आपण पाहता तिचा जागर। नमस्कार, मी विनायक। राज्यात लोकसभेच्या 48 जागा असून महाविकास आघाडी एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहे। दिल्लीच्या काँग्रेस बैठकीत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार महाविकास आघाडीत काँग्रेस 22, शिवसेना ठाकरे गट 18, राष्ट्रवादी शरद पवार गट 6 जागा आणि वंचित बहुजन आघाडीला 2 जागा सोडण्यात येतील। हा फॉर्म्युला काँग्रेसकडून समोर आलेला आहे। दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींनी आढावा घेतला। त्यात राज्यातील नेते कोणकोणत्या जागा लढवू इच्छितात, कोणत्या जागांसाठी इच्छुक आहेत यावर चर्चा झाली। या बैठकीतून काँग्रेस 22 जागांसाठी आग्रही असल्याचे दिसते। ठाकरे गटाला 23 जागा हव्या होत्या, परंतु काँग्रेसची इतक्या जागा सोडण्याची तयारी नसल्याचे दिसून येत आहे। सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे। 2019 नंतरच्या घडामोडीत अनेक पक्षांची राजकीय परिस्थिती बदललेली आहे। शिवसेनेचे भाजपसोबत निवडणूक लढून 18 जागा जिंकल्या होत्या, मात्र आता ही स्थिती राहिली नाही। त्यात उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा पक्ष फुटलेला आहे। या दोन्ही गटाचे चिन्ह कोणते असेल हे देखील अद्याप निश्चित नाही। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला झुकतं माप द्यावं आणि विधानसभा तसेच प्रादेशिक निवडणुकीत उद्धव ठाकरे, शरद पवार गटाला झुकतं माप द्यावे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांची असणार आहे। कर्नाटक, तेलंगणासारख्या राज्यात काँग्रेसने विजय मिळवत सरकार बनवलं आहे। त्यामुळे लोकसभेत महाराष्ट्रातही जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे। त्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत काँग्रेस 22 जागांसाठी आग्रही राहणार असल्याचं कळालं आहे। दरम्यान शरद पवार उद्धव ठाकरे गटात मातोश्री बैठक झाल्याची माहिती आहे। शरद पवार गटाकडून 10-11 जागा लढण्याची तयारी आहे। त्यात शिरूर, सातारा, माढा, बारामती, जळगाव, रावेर, दिंडोरी, बीड, भिवंडी, अहमदनगर या जागांसाठी पवार गट आग्रही आहे। जानेवारी महिन्यात पुन्हा ठाकरे पवार गटात बैठक होणार आहे। एकीकडे दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक आणि दुसरीकडे ठाकरे पवार बैठक। यामुळे जास्तीत जास्त जागा घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षात चढाओढ लागल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते आग्रही आहेत असं दिसत आहे। शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत